अलीकडच्या काळात काही समाज कंटकाकडून व्यापाऱ्यांना शिवीगाळ करत थेट दुकानात जाऊन मारहाण करण्याचे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे। काही दिवसांपूर्वी सराफा बाजार परिसरात एका व्यक्तीने दुकानासमोर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली, तसेच दुकान मालकाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली होती। मात्र दहशतीच्या वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी या समाज कंटकाविरोधात तक्रार करण्यास धजावले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर आज हिंदू संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देत संबंधित समाज कंटकांवर त्वरित कारवाई करून व्यापाऱ्यांना भयमुक्त वातावरण द्यावे अशी मागणी करण्यात आली। तसेच पोलिसांनी वेळेत कारवाई न केल्यास हिंदू संघटना स्वतःच्या पद्धतीने उत्तर देतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। गेल्या आठवड्याभरात अकोला शहरात काही घटना घडल्या आहेत। तसं पाहता गेल्या 1-1.5 वर्षापासून अकोला शहराचं वातावरण बिघडलेलं आहे। अनेक लवजाच्या घटना, बलात्काराच्या घटना, मुलींच्या शोषणाच्या घटना, एका मुलीने आत्महत्या केल्या, ह्या घटना सगळ्या घडल्या। पण गेल्या आठवड्याभरात काही विशेष घटना घडल्या आहेत, त्यात मोठे क्राईम झाले आहेत। भारत क्रिकेट मॅच जिंकला म्हणून काही हिंदू युवक फटाके फोडत होते, त्या ठिकाणी त्यात काही लोकांना जी मिरची लागली आणि त्यांनी त्या फटाके फोडणाऱ्या युवकांवर हल्ला केला। तिथं हिंदूंच्या घरासमोर असलेल्या गाड्या फोडल्या, हिंदूंच्या घरावर हल्ला केला। ते प्रकरण होत नाही तर अकोला अलंकार मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याचा कूलर चोराला पकडले असता त्यांनी त्याच्या विशिष्ट समाजाच्या त्या चोराला पकडले असता त्यांनी त्याच्या परिवारातल्या लोकांना बोलवलं, त्याच्या साथीदाराला बोलवलं, त्या व्यापाऱ्यावर हल्ला केला, त्याच्या दुकानातलं सामान फेकलं, त्याला अश्लील शिवीगाळ केली, त्याला पेट्रोलने जाळून टाकू अशा धमक्या दिल्या आणि त्याला मारहाण सुद्धा केली। ते प्रकरण होत नाही। दुसरं प्रकरण, आता एक व्हिडिओ व्हायरल झाला, सराफा गल्लीमध्ये रत्नेश ज्वेलर्सच्या समोर काही वाहन उभी होती, तर एक जिहादी त्या ठिकाणी आला। त्यांनी इथं हे वाहन कशाला उभी आहेत म्हणून त्यांनी त्या वाहनाला टू व्हीलर्सना लाथा मारल्या, 7-8 गाड्या पाडल्या। त्यानंतर त्या व्यापाऱ्याने त्याच्याकडे पाहत होता, आता तो हे धिंगाणे घालत आहे, कोणी पाहणार, तू आमच्याकडे का पाहतोय म्हणून त्या दुकानात जाऊन त्याला मारहाण केली। त्याला सांगितलं की तू जर पोलीस कंप्लेंट केली तर तुझ्या डोळ्यामध्ये चाकू खुपसून देईल। इतकी दहशत या लोकांची अकोला शहरामध्ये निर्माण झाली आहे। आम्ही एसपी साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं की आम्ही योग्य ती कारवाई करू। जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर व्यापाऱ्यांनी, हिंदू समाजाने घाबरायची गरज नाही। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल जशास तसं उत्तर देण्यासाठी तयार आहे। आम्ही रस्त्यावर उतरू, बंद पुकारू, जे काय आंदोलन करायचं ते करू, पण आम्ही आमच्या व्यापाऱ्याला दहशतीमधून बाहेर काढू आणि या लोकांवर कारवाई करू। जय श्रीराम।